यानंतर आपण थेट जातोय पुण्यामध्ये सध्या उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। कारण एकच होतं की ही लोक सर्वांची टक्केवारी काहीच काम नाही, फक्त पैसे गोळा करायचे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेस ही काहीशी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे, तर युवक काँग्रेस कार्यालयासमोर हे सध्या आंदोलन करते। पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन या प्रकरणामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या सगळ्याच प्रकरणाच्या अनुषंगाने युवक काँग्रेस कुठेतरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे आणि युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून रोष व्यक्त करण्यात येतो। झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी पुण्याच्या जे एक्साईजचं ऑफिस आहे त्या ऑफिसवर धडक मोर्चा आणलेला बघायला मिळतो। आपण जर बघितलं तर अक्षय जैन जो युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्यासोबतच बाकी सगळे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी जमलेले आहे आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्या जाब विचारायला इथे जमलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढेच पोलिसांनी याला सोडलं कसं, म्हणजे काहीतरी सरकारी धंद्यामध्ये सामील दिसून येते। साहेब तुमचे हफ्ते 3 लोक घेत नसतात, तुमच्याकडचे हफ्ते जे आहेत ना खालच्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत सर्वांकडे हफ्ते जातात आणि इथं जे आहेत ही टोळी खूप मोठी आहे। आमचा आक्षेप आहे की तुम्ही अल्पवयीन मुला मुलींना एंट्री देतात ते होतंय। इथं जर ज्या पद्धतीने दारू खाल 19 लोक मेली साहेब, 19 संसार फोडलेले आहेत, त्याची कसलीही लाज या डिपार्टमेंटच्या लोकांना वाटत नाही आणि इथं काहीच काम करून उपयोग असणार नाहीये। आम्ही टाळा बघतो, घरी जाऊन बसा पगार घ्या। 19 लोकांचा मृत्यू झालेला, काहीच कामाची नाही, कर्मचारी काहीच कामाची नाही, 19 लोक गुन्हेगार आहेत। तर त्याचा निषेध तुम्ही घरी जाऊन बसा। आम्ही टाळा लावतो, आम्ही टाळा लावणार आहोत। उत्पादन काम काही काम नाहीये, घरी जाऊन बसावं, दरवेळेस घडणार नसतात। तर पुण्यामध्ये आतापर्यंत जवळपास 22 जणांचा या विषारी दारूमुळे मृत्यू झालेला आहे आणि काँग्रेसकडून काहीसा सरकार विरोधामध्ये हा रोष व्यक्त करण्यात येतोय। उत्पादन शुल्क विभाग असेल यांच्या विरोधामध्ये हा रोष व्यक्त करण्यात येतोय। आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, काँग्रेसचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे, या कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? वारंवार 30 लोक सरकारच सामील आहे या गुन्ह्यामध्ये। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे जवळपास 22 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच सगळ्याच्या संदर्भात काँग्रेसकडून हा रोष व्यक्त करण्यात येतोय, आंदोलन सुरू करण्यात आले। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, युवक काँग्रेस जिंदाबाद। अरे या भाजपा सरकार
फार अंगावर येतोय. अरे तुम्ही तिकडून नाही येता, तिकडे जावा नाही का? तरी थांबा. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालेलं होतं आणि जवळपास 22 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर 5 ते 6 जणांची प्रकृती ही सध्या चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर येते. एकाच वेळी अशा पद्धतीचे मृत्यू झाल्यामुळे हे नेमके मृत्यू कशामुळे झाले याचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं होतं. आता याच सगळ्या प्रकरणामध्ये उत्पादन शुल्क विभागामधील काही अधिकाऱ्यांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे. सरकारकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. दारू हत्याकांड प्रकरणामधील आतापर्यंत जवळपास 22 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय. काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसकडून हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. या संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून जोर धरतीये आणि युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला पुण्यामध्ये सध्या दिसून येत आहे. आता तुम्ही जे प्रकरणी 13 जणांना पोलीस दलाला हे केले, सस्पेंड केले, तर आमची मागणी आहे जे अवैध धंदे त्यांना लवकर अटक करावे आणि त्यांच्यावर बरोबर कारवाई व्हावी, हे आमची मागणी आहे. लॉक लावल्याशिवाय इकडनं आम्ही हलणार नाही. आमचा आक्षेप हाच आहे, इथं एक्साईजचे अधिकारी आम्हाला का ढकलतायत, ते आम्हाला काम बचाव करतायत, ते काम पोलिसांचं आहे. परंतु एवढा माजुडेपणा, एवढा मुजोरपणा हा एक्साईज लोकांचा झालेला आहे. त्यामुळे आमची आपल्याकडून विनंती आहे की या फक्त 19 लोकांचा विरोध नाही आहे, 19 लोकांचा विरोध म्हणजे 19 लोक मेली त्यांचा नाही आहे, परंतु हा खूप मोठा विषय आहे. नाही आम्ही लॉक केल्याशिवाय जाणार नाही. लॉक करणार. या खात्याचे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, वारंवार या खात्याचे रेकॉर्डवरचा गुन्हेगार तोच धंदा करतो. तर युवक काँग्रेसच्या प्रतिनिधींची ही आपण प्रतिक्रिया ऐकत होतो. पण टाळा लावलाच उत्पादन पाहिजे. शुल्क विभागातील संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडून जोर धरू लागलेली आहे. त्याला टाळा लावलेला बरा ना, कशाला ठेवायचा. आणि देवेंद्र फडणवीस हप्ते घेऊन तिथं मुंबईमध्ये आराम करतो. एकतर महिला सुरक्षा नाहीये. गेल्या 1 महिन्यामध्ये 123 महिला महाराष्ट्र पुण्यातनं गायब झालेल्या आहेत. मग त्याचं काय ते कोण देणार. हा गुन्हेगार गेले 10 वर्ष झालं दारू बनवते, त्याच्याकडे त्याला प्रोटेक्शन कोण देते. तिथला नगरसेवक त्याचा साथीदार आहे का. फडणवीसापर्यंत हप्ते जातात का, हे हा आरोग्यावर परिणाम झालेला आहे ते समोर आलेलं नाही. आणि हे 3 वर्षापासून जर एक मुख्य आरोपी असताना तो सर्रास जर बाहेर फिरत असल्याचं कारण त्याला माहिती आहे. आपण जर 70 लाख रुपये दिले, कोणाला दिले, कसे दिले, त्यानंतर आपलं सर्व इथं बाजार चालणार आहे. तर त्याच्या विरोध म्हणून आम्ही चाललेलो आहोत. 100% हप्तेखोरीमुळे आंदोलन करू दे. अजून थोडं मागवायचं नाही तर आंदोलन. हो साईडला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे जवळपास 22 जणांचा मृत्यू झालेला होता. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये आणि त्याचबरोबर दापोडी या परिसरामधल्या 15 जण यांचा यामध्ये समावेश आहे. तर पुण्यातील हडपसरमधले देखील काही जणांचा समावेश आहे. हडपसरमध्ये जवळपास 7 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. तर जवळपास अजून 5 ते 6 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे ही विषारी दारू प्यायल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीनं आता या सगळ्याच संदर्भामध्ये हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. दारूच्या प्रत्येक कॅनमध्ये अधिकचा नफा मिळावा या कारणासाठी ही विषारी दारू बनवण्याचं काम हे वानखेडे याच्याकडून केलं जायचं. उरळी कांचन या परिसरामध्ये वानखेडे याची भट्टी होती आणि याच ठिकाणी तो विषारी दारू ही बनवायचा आणि हीच प्राशन केल्यामुळे जवळपास 22 जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्याच प्रकरणामध्ये संबंधित उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी आहेत यांचं देखील सरकारकडून आता निलंबन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर काँग्रेसच्या वतीनं हा काहीसा सरकारविरोधामध्ये रोष व्यक्त करण्यात येतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.